नमस्कार, मी अश्विनी स्वामिन्या फॅशन डिझायनर या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कुर्तीचा हा पूर्ण व्हिडिओ स्टिचिंग केलेला मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे प्लेन कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत 2 डिझाईनच्या वेगवेगळ्या 4 मीटर अशा लेस घेतलेल्या आहेत. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून डिझाईन करण्यासाठी नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ज्याच्यावर आपल्याला कुर्ती स्टिच करायची आहे, ज्याच्यावर डिझाईन बनवायचे आहे, तुम्हाला मी कपडा दाखवते. तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन असा कपडा आहे आपला. कॉटनचा आहे. तो 2 ते 2.5 मीटरचा कपडा आहे. तो कॉटनचा आहे पूर्ण. तर त्याच्यावर आपल्याला वेगळी अशी डिझाईन इथे करायची आहे. तिथे मी 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे. मागचा एक व्हिडिओ आपण प्लेन ड्रेसवर डिझाईन केलेला असाच एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये शोल्डर, मोंडा, गळ्याची रुंदी, उंची किती घ्यायची ते मी पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तर याच्यामध्ये मी 1.5 मीटर अस्तर यूज केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता याच्यामध्ये मी माप टाकून पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कटिंग करून घेऊया. थोडं एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायची. आता आपल्याला फॅब्रिक जितकं पाहिजे तितकंच घ्यायचं. जेवढा कपडा वाचेल तेवढा आपल्याला इतर वेळेस कामाला येतो. आपल्याला त्याच्यामध्ये अजून स्लीव्स कट करायचे आहेत. तर जितका पाहिजे तितका मी आता इथे कट करून घेते. अस्तर त्याच्यावर ठेवून थोडं एक्स्ट्रा ठेवून आपण कपडा कट करायचा आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्यावर तुम्ही बघू शकता पुढच्या साईडचा गळा मी गोलच ठेवलेला आहे. याच्यावर मी फक्त अस्तरचीच फिनिशिंग करणार आहे, कॅनव्हास वगैरे लावणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पुढचा पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे फिनिशिंग करून, तुम्हाला जसं सांगितलं तसं. आता आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे त्या डिझाईनचं मी माप सांगते. सेंटरला आपल्याला जे आपण नेटचं फॅब्रिक आहे त्याची डिझाईन बनवायची आहे. आता आपल्याला दोन्ही पण एकत्र शोल्डर एकावर एक ठेवून आपण दोन्ही पण याच्यावर सेंटर काढायचं आहे. आता ह्या सेंटरवर आपल्याला जी पट्टी तुम्हाला दाखवलेली आहे ती पट्टी आपल्याला 13 इंचाची किंवा 14 इंचाची ठेवायची आहे. तुम्हाला जर जास्त ठेवायची असेल, कमी ठेवायची असेल तर तुमच्या मनाने तुम्ही ठेवू शकता. सेंटरच्या तिथे आपण मी 14वर मार्क करून घेतलेला आहे. दोन्ही साईडला पण 1-1 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे, जेणेकरून 2 इंच ह्या साईडने 1 इंच आणि त्या साईडने 1 इंच असं मी मार्क करून घेते. येल्लोवर रेड मॅचिंग होतं म्हणून मी येल्लो कलरचा नेटचा फॅब्रिक इथे यूज केलेला आहे. तुमच्याकडे जर वेल्वेटचा असेल, दुसरा एखादा डिझाईनचा असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. आता आपण पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे जे माप टाकलं होतं ते. तर तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला आता ती जी पट्टी आपण ड्रॉ केलेली आहे त्याच्यात सगळ्या बाजूने 1-1 इंच उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये 1-1 इंच एक्स्ट्रा करायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग रेडी झाल्यावर बरोबर अशी पट्टी येईल. तर मी आता ह्या नेटच्या फॅब्रिकला अस्तरने फिनिशिंग करणार आहे. तुम्ही अस्तर आणि कॅनव्हास दोन्हीची फिनिशिंग केली तरीही चालेल. आता जे माप आपण पार्टवर मी तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे माप आपल्याला ह्या नेटच्या फॅब्रिकवर घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता उंचीमध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि रुंदीमध्ये पण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर बघू शकता अशा खालच्या पंचकोनी पॅटर्नमध्ये मी कटिंग करून सेंटरला तो आपला मेन फॅब्रिक स्टिच केला आहे. बघू शकता खूप छान दिसतं. अशी वेगवेगळ्या प्लेन टॉप जर तुम्ही स्टिच करत असाल तर अशी काहीतरी युनिक डिझाईन नक्की ट्राय करा. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लेस लावायची आहे. तर सेंटर घेऊन, शोल्डरचा सेंटर घेऊन ते खालीपर्यंत कितीपर्यंत लेस लावायची हे तुमच्यावर आहे. मी अर्ध्यापर्यंत म्हणजे माझी पूर्ण उंची 40ची आहे, तर मी 36-37 याच्यावर ड्रॉ करून पूर्ण लाईन स्ट्रेट अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. लाईन एकदम स्ट्रेट आली पाहिजे, तेव्हा लेस आपली एकदम स्ट्रेट आणि व्यवस्थित दिसेल. आता मी 36पर्यंत ड्रॉ करून घेतलेला आहे, लाईन मारून घेतलेली आहे. तशीच त्या साईडला पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे त्याच मापाची. आता ही जी एक लेस मी तुम्हाला जशी दाखवली होती ती लेस आपल्याला बरोबर स्ट्रेट अशी लावायची आहे. तुम्हाला जर खालीपर्यंत लावायची असेल तर तुम्ही खालीपर्यंत पण लावू शकता, पण मला जी तुम्हाला दुसरी लेस दाखवली होती ती लेस मला खालच्या साईडने लावायची आहे. आता तुम्ही बघू शकता अशी लेस ठेवून आपल्याला स्टिच करायची आहे. तशीच त्या साईडला पण माप घेऊन स्टिच करायची आहे. आता तुम्ही बघू शकता
लेस लावलं. खूप छान असा आपला टॉप इथे रेडी झालेला आहे. छान असा लेसने छान अशी लुक आलेला आहे प्लेन टॉपला, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला खालच्या साईडने, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, खालच्या साईडने मला रेड कलरचीच लेस लावायची आहे. तर तिथेच आडव्या साईडने आडवी आपण अशी लेस लावायची आहे. त्याच्यावर आणि त्याच्या खाली आपल्याला काठावर अशा दोन मी लेस लावणार आहे. तुम्हाला जर खालच्या साईडने तेवढ्या भागामध्ये 3 जर लेस लावायचे असतील तर तुम्ही 3 पण लेस लावू शकता. जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते तसं अशा 3 लेस तुम्ही लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. पण मी 3 लेस नाही, मी 2च लेस लावणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशी पण लेस छान वाटते. तुम्ही तुमच्या प्रमाणे तिन्ही प्रकारे लावू शकता. तुम्ही बघू शकता आपला एकदम टॉप लेस लावून रेडी झालेला आहे. आता मी पूर्ण टॉप रेडी करून घेते, शोल्डर वगैरे फिटिंग करून घेते. खूप छान असा आपला इथे टॉप लेस वगैरे लावून रेडी झालेला आहे. आता आपला मागचा पार्ट रेडी करून मी पूर्ण टॉप स्टिच करते. आता इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी स्लीव सिम्पलच स्टिच केलेली आहे. त्याला काटाला त्याच कलरची लेस लावलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला सिम्पल टॉप एकदम ॲक्टिव्ह आणि लेसने एकदम छान असा लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.